आज या ठिकाणी आपल्या फलटण नगरीमध्ये फलटण गावामध्ये ज्या फलटण नगरीला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थानं या फलटण भागाला फलटण भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवयांचा मावळ्यांचा इतिहास आहे। या आपल्या आज फलटण नगरीमध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज धडक मोर्चाचं आयोजन केलं। त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय। या आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी आहे की ज्या प्रकारे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी 2018 सालाला साखरेची आधारभूत किंमत 33 रुपये केली, त्यामुळे शेतकऱ्याला टनाला त्या ठिकाणी उसाला 3000 रुपयाचा दर मिळायला लागला। त्याच पद्धतीने आज आमची मागणी आहे की त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत 40 रुपये करा की जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला टनाला त्या ठिकाणी 4000 रुपये भाव मिळेल। आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की बाबांनो त्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा व्यवसाय परवडत नाही, तो अडचणीत आलाय आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही गाईच्या दुधास प्रति लिटर 40 रुपये त्या ठिकाणी दर द्या, म्हणजे मेटाकुटेला आलेला आमचा हा शेतकरी बांधव त्या ठिकाणी ताटमानेने स्वाभिमानाने थोडाफार जगेल। अशा विविध मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावरती आलो। यामध्ये आपली प्रमुख मागणी आपण सगळ्यांनी वक्त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या। आपला हा फलटण तालुका महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुधाचा उत्पादन देणारा एक अग्रेसर तालुका म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये फलटण तालुक्याची ओळख आहे। जवळपास त्या ठिकाणी 10 लाख लिटरच्या वरती प्रति दिवशी उत्पादन घेणारा हा तालुका म्हणून हा तालुका खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो। पण आज हा दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय। त्या गोवंश हत्या कायद्याच्या माध्यमातून त्याला प्रचंड अडचण निर्माण झाले, त्याला कारण आहे। बाबांनो आज आपण या ठिकाणी एवढा लढा निर्माण केला, हजारोच्या संख्येनं आज या ठिकाणी शेतकरी बांधव रस्त्यावरती आलाय, त्याला काहीतरी कारण आहे। कारण ज्यावेळी हा कायदा आला तेव्हा लक्षात ठेवा शेतकरी एवढ्या ताकदीने रस्त्यावर आला नव्हता। कारण हा कायदा येऊन सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गोट्यामध्ये आपल्या दारामध्ये एखादी जर्सी गाय आजारी असेल, एखादी जर्सी गाय दूध देण्याची बंद केली असेल, ती भाकर झाली असेल, आपल्या गोट्यामध्ये एखादी त्या ठिकाणी म्हैस असेल तर तिचा त्या ठिकाणी मुक्त व्यापार व्हायचा, व्यापारी यायचा आणि आपल्याला त्या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपये दर द्यायचा आणि आपली त्या ठिकाणी जर्सी भाकड गाय असेल किंवा म्हैस तो घेऊन जायचा। पण ह्या वर्षामध्ये ह्या पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये काय घडलं की ह्या गोवंश हत्याबंदी कायद्याचा वापर करून काय बोगस गोरक्षक यामध्ये सामील झाले। आम्ही सगळेच गोरक्षकांना बोगस म्हणणार नाही, काय गोरक्षक अतिशय उत्तम काम करत आहेत। ते त्या ठिकाणी देशी वाण जपण्याचं काम, देशी गाई जपण्याचं काम, तिचं संवर्धन करण्याचं काम करत आहेत। पण झाला विषय असा की अरे याच्यामध्ये काय बोगस गोरक्षक आले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर शेतकऱ्यांकडनं जर्सी गाई नेल्या असतील, म्हशी नेल्या असतील तर त्यांनी लक्षात ठेवा त्या व्यापाऱ्यानं मग त्या ठिकाणी ती गाडी भरली जर्सी गायांची किंवा म्हशीची, तर ते बोगस गोरक्षक ठराविक पोलीस प्रशासनाला हाताखाली धरायला लागले आणि आपल्या गाड्या पकडायला लागले आणि व्यापाऱ्याला बेदम मारहाण करायला लागले, चोपायला लागले। आणि त्या ठिकाणी त्याच्या बेदम मारहाणीमुळे त्याला चोप मिळाल्यामुळे तो व्यापारी
मागच्या 3 महिन्यापूर्वी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे व्यापारी एकत्रित आले, त्यांनी बंद पुकारला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता शेतकऱ्यांचं जनावरं घ्यायचं नाही. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं मागच्या 2 ते 3 महिन्यापासून व्यापार ठप्प झाला आणि आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये भेकड जनावरं, त्या ठिकाणी भाकड गाया, म्हशी, त्या ठिकाणी एखादी जर्सी गाय व्याली असेल, तिला पाडा झाला असेल, तिला खोंड झाला असेल, तिला गोरं झालं असेल, तर तसंच ते आज गोट्यामध्ये पडून आहे. गोट्यामध्ये नसलं तर सुनील भाऊ ते एखाद्या माळावरती त्या बारक्या पाड्याला कुत्री खायला लागले. अरे कुणामुळं? खऱ्या अर्थानं या बोगस गोरक्षकांच्यामुळं. आणि म्हणून आपल्याला यांचा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बंदोबस्त करावा लागेल. अरे बाबांनो, मान्य आहे आम्हाला, चला आम्हाला मान्य आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत आणि आम्ही सुद्धा शेतकरी बांधव. गाईला आमची माता मानतो, गाईला आमची जननी मानतो. देशी गाईचं वाण आम्ही आमच्या घरामध्ये जपतो. घरामध्ये लहान बाळाला जसं पाळतात तसं आम्ही आमच्या देशी गायला पाळत असतो. त्यामुळे आम्ही मान्य करू की देशी गाईच्या बद्दल आलेला कायदा हा उत्तम कायदा आहे. पण तुम्ही लेखाच्यानं आता म्हशी पकडायला लागला, म्हणजे म्हशीच्या पोटात पण तुम्हाला 33 कोटी देव सुनील भाऊ यांनी दिसायला लागलं. म्हणजे यांची काय जमात आहे बघा. अहो सरळ सरळ यांनी धंदा लावला पैसे हाणायचा, आपल्याकडनं गाड्या पकडायच्या, एखाद्या गोशाळेमध्ये यांचं रॅकेट, ती गोशाळा, पोलीस यांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी, आणि बरोबर एकाच गोशाळेमध्ये त्या म्हशी न्यायच्या, जर्सी गाया न्यायच्या आणि आपल्याला इकडं कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावायच्या. 4-4, 5-5 महिन्यानं निकाल लागणार आणि मग आपण आपली जनावरं आणायला गेलो की आपल्याला म्हणणार 4-5 लाख रुपये टाका, कारण तुमची जनावरं आम्ही 3-3, 4-4 महिने सांभाळले. ती काय बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मग याच्या मागे काय, त्या 4-5 महिन्यामध्ये तिन्ही काळा बाजार करायचा आणि जनावरं आपल्या परस्पर विकून टाकायची. त्यांनी हा धंदा मांडला, त्यांची चूल चालू केली आणि त्या चुलीवरती शेतकऱ्यांचा लढवया नेता म्हणून सदाभाऊ पुढे आले आणि भाऊंच्या अंगावरती ती माणसं गेली. त्याला पण कारण आहे, कारण हा भाऊनी प्रश्न जयंत हातात घेतल्यामुळं त्यांचा धंदा बंद झाला, त्यांचा व्यवसाय बंद झाला. त्या शासनाचा वापर करून, खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा वापर करून यांनी यांचा धंदा मांडलाय. अरे आम्ही काय हिंदू नाही काय? आम्ही सुद्धा हिंदू आहे. आम्ही जातीवंत हिंदू आहे. आम्ही जातीवंत मराठा हिंदू आहे. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आम्हाला कुणाला सांगायची गरज नाही की तुमची जमात कुठली आहे. अरे आम्ही जातीवंत शेतकरी हिंदू आहे. जातीवंत शेतकरी हिंदू आमची ही जात आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि आपल्याला लढावं लागेल. जर आपण संघर्ष केला नाही, लढलो नाही, तर आपल्या पदरात काय पडणार नाही. आपल्या पदरात जर आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे. गेल्या 2 दिवसामध्ये मी आपल्या या तालुक्यामध्ये फिरतोय. अरे काय अवस्था. आम्ही परवा रावडी बुद्रुकमध्ये गेलो. त्या गावामध्ये तिथल्या मराठी शाळेमध्ये कोणीतरी बारकी 4-5 पाडं पोरं आणून रात्री सोडल्यात. पण शेतकऱ्यांची पोरं सुद्धा बघा, त्यांना काळीज असतं. त्या तिथं शाळेत शिकणारी येता 5वी ते 7वीच्या मधली मुलं, त्या मुलांनी खिशातनं पैसे काढले 5 रुपये 10 रुपये आणि त्या गोऱ्यांना त्या ठिकाणी विकत दूध आणून ती पोरं पाजत आहेत. अरे ही अवस्था खऱ्या अर्थानं झाली कशी? ही वेळ शेतकऱ्यांच्यावर आली कशी? आम्ही काल फिरत असताना एका पत्रकारानं मला खरा मुद्दा सांगितला आणि तो मला पटलाय. त्यानं मुद्दा हा सांगितला की सरकार कुणाचं पण येऊ दे, पण कुठल्याही गरीब माणसाला श्रीमंत करायची दानत कुणाच्यात नाही. त्यांना कळालं, जर हा शेतकरी मोठा झाला, शेतकऱ्याकडे पैसा आले, दुग्ध उत्पादक शेतकरी जर हा पैसे कमवायला लागला तर तो भविष्यामध्ये त्याचा स्वतंत्र विचार मांडायला त्या ठिकाणी तयार झाला. त्याचे स्वतंत्र विचार दाबायचे असतील तर त्याला गरीब ठेवला पाहिजे, त्याला गरीब केला पाहिजे आणि गरीब करायचं असेल तर त्याच्या व्यवसायावरती आपण त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यावरती झालेला हा घाव आहे.
तो घाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बाजूला करायचा आहे, हटवायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझी सुद्धा शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सुद्धा समजा, आम्ही त्या ठिकाणी संघटनेकडनं मागणी केली की देशी गायचा कोण व्यापार करत असेल तर त्याला फासावर चढवा, त्याला त्या ठिकाणी फाशी द्या. पण त्या ठिकाणी जर्सी जनावरं, जर्सी गाया असतील, म्हशी असतील तर यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला पाहिजे. शेतकऱ्याला त्याची जनावरं विकता आली पाहिजेत. आज काय अवस्था आहे? आज तुम्ही गावागावात गेला तर कळतंय की एखाद्या शेतकऱ्याची 70,000 रुपयाची जर्सी गाय आज 10,000 रुपयाला घ्यायला कोण तयार नाही. अरे हे असंच चाललं तर येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये जनावरांचा गोठा दारात दिसणार नाही, जनावरांचा गोठा दारात दिसणार नाही. अरे हे काय करणार आहे? त्यांचा काय संबंध आहे? त्या गोरक्षकांनी कशाला आमची जनावर आवडायची? एवढंच तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जनावरी पाळायची खात असेल, गावाकडे या, गोठ घाला, 50-50 जर्सी गाया पाळा तुमच्या ताणत असेल तर. ही तुमच्या ताणत नाही. पुण्या मुंबईमध्ये ऑफिस काढायचं, ऑफिसमध्ये एखादा फोटो लावायचा, त्या फोटोला सकाळी उठायचं ना आरती करायची, पूजा करायची आणि स्वतःला गोरक्षक म्हणायचा. पण आमचा शेतकरी खऱ्या अर्थानं खरा जातीवंत गोपालक आहे. आणि म्हणून हा गोपालक अडचणीत आला नाही पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हा लढा उभा केलाय. कारण एखाद्या आंदोलनामध्ये माणसं आणायची. आता मी अमोल भाऊ वाळवा तालुक्यात माणसं गोळा करतोय, सगळीकडे बघतोय, एवढं सोपं नाही. आता माणसं फुकटची येत नाहीत, माणसासनी गाड्या द्यायला लागतंय. सुनील भाऊ जाताना मटणाची, चिकनची सोय करायला लागत्या, हॉटेल बुक करायला लागते ती. तेव्हा आपला गावातला एक कार्यकर्ता म्हणतो दुसऱ्या चौघासनी, लेका चल की तिथनं मोर्चा झाला की तुला त्या हॉटेलला जेवण घालतो. नेत्यानं दिल्यात पैसा आम्हाला. तुम्हाला काय काय मिळालंय का? आता खरं सांगा, काय मिळालं नाही. पण हा शेतकरी प्रत्येक गावातनं का आलाय? तालुक्यातल्या काना कोपऱ्यातनं प्रत्येक गावातनं इथं 10, 15, 20 शेतकरी का जमा झालाय? कारण त्याच्या नरडीचा घोट खऱ्या अर्थानं ही व्यवस्था हा कायदा घेत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या लढणाऱ्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई अधिक तीव्र करायची आहे. उसासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. पंढरपूरमध्ये आमचे आदरणीय सुहास पाटील सर गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी मोठा लढा दिला आणि एका कारखान्याचं थकीत त्या ठिकाणी जवळपास 10 कोटीचं बिल शेतकऱ्यांना रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिलं. आपल्याला आता काय मंडळी वाटेमध्ये भेटली ती आमची मित्रच आहे. कोंडूभाऊ आमचे मित्र आहेत, जुने अमोलभाऊचे सहकारी आहेत, माझे सहकारी आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही आत्ताच हा मुद्दा का हातात घेतलाय? जे आम्हाला भेटले ते 100% चांगले आहेत, त्यांचं काम चांगलं आहे. पण तुमच्या आडून, तुमच्या तोडून काय भामटी गोरक्षक तयार झाले, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं यावेळी रस्त्यावर उतरलो. तुमचं काम निश्चित चांगलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या मुद्द्याच्या बाबतीत लढायचं आहे. कारण एका शेतकऱ्याचा 60-70 गायांचा गोठा आहे. आम्ही खामगावला गेलो, खामगावमध्ये आदरणीय आमचे मित्र संतोष शेठ, त्यांचा 65 जनावरांचा जर्सी गायांचा मी गोठा बघितला. तो माणूस म्हटला आज या 65 जनावरांमध्ये माझ्याकडे 8 ते 9 भाकड जर्सी गाया आहेत. माझ्या गोट्यामध्ये 2 देशी गाया आहेत, त्या आम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी सांभाळतोय. पण आज माझ्या गोट्यातल्या 65 जर्सी गायापैकी 7 ते 8 जर्सी गाया भाकड झाल्यात. व्यापाऱ्यांना म्हणलो घेऊन जावा, तर व्यापारी न्यायला तयार नाही. आणि जो व्यापारी न्यायला तयार झालाय तो म्हणतोय 7 ते 8 हजार रुपये दर देणार. मागच्या 5 ते 6 महिन्यापूर्वी त्याच भाकड जर्सी गायला मिळत होते 40 ते 45 हजार. आज 40 ते 45 हजाराचा दर घसरला 7 आणि 8 हजार रुपयावर. मग शेतकरी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, त्या जर्सी गाया बाजारात विकून नवीन जर्सी आणणार कशा आणणार? नाही आणू शकत तो. त्याच्याकडे नाही उत्पन्न पैशाचं तेवढं की तो हेच चालवेल. अरे आज अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे आज ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या रिदोरे गावातल्या एका शेतकऱ्याचा गोठा सगळा वाहून गेला. त्या गोठ्यावरती रात्री रातोरात पाणी आलं.
जाग्यावरती 35 गया तिथं मेल्यात, 35 गया. आम्ही त्या ठिकाणी भेटायला जाणार आहे. आम्ही एवढं मोठं नाही, पण आमच्याकडनं त्या शेतकऱ्याला मी आज आपल्या इथं सांगतो, आम्ही जाऊन त्या बार्शीतल्या शेतकऱ्याला भेटणार आहे, ज्याच्या 35 गया मेल्यात. त्याला रयत क्रांती संघटनेकडून 2 जर्सी गया आम्ही घेऊन देणार आहे. 2 आमचे कार्यकर्ते आम्ही पैसे गोळा करून देऊ. एका रात्रीत पाऊस आला आणि बिचाऱ्याच्या 35 जनावरांचा घात करून गेला. आणि काल ह्या विरोधातली जी पार्टी आहे तिने रस्त्यावर आलं पाहिजे, तिने उतरलं पाहिजे. पण विरोधक कधीही रस्त्यावर आले नव्हते, कारण त्यांनी 60 ते 70 वर्ष सत्ता भोगलेली आहे. त्यांची जवानी सगळी सत्तेत गेली, त्यांची जवानी सगळी एसीत गेली. अशी काल महाविकास आघाडी सांगलीमध्ये आले आणि त्या ठिकाणी आमच्यावरती नको ते आरोप करून गेले. अरे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या दारात जावा, त्याच्या दारात जाऊन बसा. ते तुम्हाला कळत नाही, पण एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळे जर एका सांगलीमध्ये येऊन गोळा होता. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आंदोलन केली नाहीत ना, तुम्ही करू शकता, पण त्या ठिकाणी सदाभाऊंच्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे. त्या सदाभाऊंनी घरावरती तुळशीपत्र ठेवलं, 30 ते 35 वर्ष घराकडे वळून बघितलं नाही. उभ्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला संघर्ष शेतकऱ्यांसाठी उभा केला. त्यांच्याबरोबर तुमची कधीही बरोबरी होऊ शकत नाही. आज आम्ही सत्तेत आहे तरी सुद्धा लक्षात ठेवा, आम्ही हे धाडस केलंय, आम्ही साहस केलाय. सत्तेमध्ये असताना आम्ही हे धाडस आणि साहस का केलंय त्याला कारण आहे. सरकार आपलं आहे, आदरणीय फडणवीस साहेब आपले आहेत. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, घरामध्ये पोरग जर रडत असेल, बघा घरामध्ये पोरग रडत असेल तर आई वडील म्हणणार की पोरग रडतंय कशासाठी. जर आई वडिलांनी कळालं की पोरग रडतंय पुस्तकासाठी, पोरग रडतंय वही आणि पेनसाठी, पोरग रडत नाही खेळण्यासाठी, पोरग रडत नाही दुकानातलं एखादं खेळणं आणण्यासाठी, तर पोरग रडतंय दुकानात जाऊन मला पुस्तक आणा, तर आई बापाला पण कळतंय की पोराला पुस्तक दिलं पाहिजे. तसंच आपलं सरकार असलं तरी त्यांना आम्ही सांगत आहे की हा मुद्दा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निगडीत आहे. या महाराष्ट्रामध्ये 65 लाख दूध उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्या जीवावरती आलेला हा कायद्याच्या आडून तडणारी बोगस गोरक्षकांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं हा लढा आहे. आणि म्हणून हा लढा असाच आपण भाऊंच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पुढे नेऊया. आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही एकत्रित आलो, संघटित झालो. एकच शेवटची गोष्ट सांगतो, भाषण संपवतो. अमोल भाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे, सुनील भाऊ, इथनं पुढे जर गाडी अडवली तर भावांनो तुम्ही त्या मंडळींना फोन करा. आणि मी सरळ सांगतोय, जर्शी जनावर असतील तर शेतकऱ्याने हातात दांडकी घ्या, त्यात जिनं गाडी धरल्या त्याची जाऊन टोपा, हातात दांडकी घ्यायची. जी आपली गाडी अडवेल शेतकऱ्यांनी त्या गावातल्या एकत्रित संघटित व्हायचं. माझ्या गावातली गाडी अडवल्या, माझी जनावरं विकाय गेल्यात, त्या शेतकऱ्यांना हातामध्ये दांडकी घ्यायचं आणि ती गडी चोपल्याशिवाय ही माणसाचा छायावरती येणार नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याशिवाय हातामध्ये काय मिळणार नाही, लढल्याशिवाय काय मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे आलात, एवढा उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खऱ्या अर्थाने एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझं लांबच असलेलं मनोगत थांबवतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.